नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप दिवसांनी आपल्याला भेटायला आली आहे. आईची आधी तब्येत बिघडली होती, त्यानंतर ऑफिसची धावपळ, इलेक्शन्समुळे काम वाढलेलं आणि त्यानंतर काही लीगल इश्यूज झाले होते, जे एकदम सांगता येणार नव्हते आणि त्याच्यामुळे मात्र मी व्हिडिओ करू शकली नाही. निश्चित काही ठरत नव्हतं, काही कळत नव्हतं, त्याच्यामुळे कम्युनिटी पोस्टही काय टाकावी काही कळत नव्हतं. पण आता सगळे प्रश्न बहुतेक मार्गी लागलेले आहे आणि मी येऊ शकते नेहमी. मला माहिती आहे की असं अचानक मी इतके दिवस गायब राहणं योग्य नव्हतंच आणि हे सगळं स्पष्टीकरण पण पुरेसं नाही आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा हात जोडून तुम्हा सगळ्यांची माफी मागते, क्षमा मागते, कारण मी तुमच्याप्रती रिस्पॉन्सिबल आहे. प्रेक्षकांच्या प्रती माझी जबाबदारी आहे म्हणून आणि वचन देते तुम्हाला की मी नियमित भेटत राहण्याचा प्रयत्न करीन शक्य तेवढा. फक्त एक खांबी तंबू थोडासा त्रासदायक होतोय म्हणून समजून घ्या, अशी अपेक्षा आहे. तर आता आजच्या विषयाकडे वळूया. खरं तर निवडणुकीच्या प्रचारात सध्या इतके रोज मुद्दे मिळतात आहे, इतकं वेगवेगळं नॅरेटिव्ह तयार होत आहे की मी खरं खूप मुद्दे मिस केले असंच म्हणावं लागेल. अनेक व्हिडिओ या काळामध्ये मी करू शकले असते, पण ते मिस केले. असो, पण काही विषय असे आहे की जे फक्त निवडणुकीपुरते किंवा प्रचारापुरते मर्यादित नाही आहेत, तर त्यांचा परिणाम दूरगामी होणार आहे असं दिसतंय. त्याच्यामुळे त्या विषयांवर बोलायला हवं. म्हणजे गंभीर पण आहे एक विषय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्यासमोर वारंवार भाषणातून आणलेला आहे, जाहीरनाम्यातून आणला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो विषय जनतेसमोर लक्षात आणून दिला आहे. त्याच्यामुळे त्याच विषयावर मी आज बोलणार आहे. नमस्कार, मी आहे राधिका अघोर आणि आपण बघताय घनघोर. मित्रांनो, मूठभर धनिकांच्या हातात भारतातली संपत्ती एकवटली आहे आणि उर्वरित सगळी जनता प्रचंड गरीब आहे, असा राहुल गांधी यांनी स्वतःचा समज करून घेतलेला आहे आणि त्याच विषयावर त्यांनी ही निवडणुकीतला प्रचार आपला केंद्रित केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या लोकांच्या संपत्तीचा आपण एक्सरे काढणार आहोत आणि त्यानंतर ही संपत्ती गरिबांमध्ये वाटून टाकण्याचा क्रांतिकारी निर्णय आपण घेणार आहोत. त्याचं समान वितरण करण्याचा निर्णय आपण घेणार आहोत, असं स्वतः राहुल गांधी अनेक प्रचारसभांमध्ये सांगतात आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही तेच लिहिलं आहे, पण खरं तर जाहीरनामे तेवढे वाचले जात नाही किंवा त्यांचा अभ्यास परीक्षक निरीक्षक जे असतात ते करत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्यातलं एक्झॅक्टली काय त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात, हा वादाचा विषय होऊ शकतो. पण स्वतः राहुल गांधीच ते सांगतात आहे, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आपण सिरियसली घेतलं पाहिजे आणि ते आपण सिरियसली घेऊया आणि त्याच्यावर विचार करूया. संपत्तीचं समान वितरण हा मार्क्सवादी विचार आणि ज्याची जितकी लोकसंख्या त्याची तेवढी भागीदारी ही त्याच्याशी घातलेली सांगड, या दोन्ही गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. मुळात संपत्तीची समान भागीदारी होऊ शकत नाही. संपत्ती अर्जित केली जाते, मिळवली जाते आणि त्यासाठी तुमची कुवत आणि तुमची मेहनत या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. जितकी असेल तेवढ्या ती संपत्ती तुम्ही निर्माण करता आणि देशात एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती निर्माण करणारे अधिकाधिक लोक असले तर त्या संपत्ती अर्जनातून अनेकांना रोजगार मिळतो, त्यांच्याही घरात संपत्ती जाते, त्यांच्याही घरात वितरण होतं. हे बेसिक अर्थशास्त्र कळणाऱ्या सर्वांना नीट कळतं. म्हणजे संपत्ती निर्माण करणारे, अर्जन करणारे आपल्याला हवे असतात, वेल्थ क्रिएटर्स आपल्याला हवे असतात. पण राहुल गांधी आणि त्यांचे सगळे सल्लागार उच्च दर्जाचे विचारवंत असल्यामुळे त्यांना हा बेसिक विषय कळत नाही आहे. त्याच्यामुळे संपत्तीचं वाटप असं वगैरे खुळ्या कल्पना, क्रांतिकारक खुळ्या कल्पना घेऊन ते फिरत आहेत. म्हणजे चुकून माकून सत्तेत आले तर हे अर्थव्यवस्थेचं काय करणार आहे याची काही कल्पनाच करायला नको. म्हणजे रॉबिनहूड टाईप हा जो प्रकार आहे की संपत्ती घ्यायची, लुटायची लोकांची आणि ती इतरांना द्यायची, अशा रम्य कल्पनांमध्ये ते आहेत. म्हणजे जो माणूस मेहनत करून पिढ्यानपिढ्या संपत्ती मिळवतो, संचय करतो, त्याची संपत्ती काढायची आणि दुसरा पार्ट काय तर ती कोणाला द्यायची तर बेरोजगार युवक, महिला, शेतकरी यांच्या खात्यात खटाखट 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 1 लाख रुपये दरवर्षाला असं टाकण्याचा त्यांचं योजना आहे आणि त्यांनी ती जाहीरपणे सांगितली पण आहे. बरं, आता हे पैसे टाकणार म्हणजे कसं टाकणार? खटाखट खटाखट तुम्हाला टाकायचे तर बँकेच्या खात्यातच टाकावे लागणार. कोणत्या खात्यात? जनधन खात्यातच ना.
जे मोदींनी सुरू केले आणि ज्याची तुम्ही थट्टा केली. तुमच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की असं कधीही होऊ शकत नाही, पण मोदींनी ते सगळं केलं. लोकांचं आर्थिक समावेशन करून गरिबांना मुख्य प्रवाहात आणलं आणि आता त्याच खात्यांचा तुम्ही वापर करणार आहात आणि तुमचे जे काय खटाखट पैसे टाकावे लागणार आहे. असो, आता किती विषयांवर यांना बोलायचं, सोडा. दुसरं म्हणजे ज्यांना नोकरी नाही त्यांना अप्रेंटिसशिपचा प्रशिक्षण घेण्याचा अधिकार देणार. प्रशिक्षण घेण्याचा अधिकार नाही आहे भारतात, म्हणजे प्रशिक्षण घेऊ शकत नाही युवक कोणत्या तरी फील्डमध्ये, त्यांना प्रशिक्षण मिळत नाही. जिथे जिथे त्यांना नोकरी करायची आहे, स्किल डेव्हलपमेंट, स्किल अपस्किल, रिस्किल, हे सगळं कितीतरी वर्षांपासून सुरूच आहे ना. हे अप्रेंटिसशिपचं काय आहे बरं? त्याही युवकांना 1,00,000 रुपये खटाखट देणार. आता हे 1,00,000 रुपये देणार आणि त्यांना सांगणार की तुम्ही शांत बसा, निवांत बसा. महिलांना देणार, यांना देणार. तुम्ही काही केलं नाही तरी चालेल, आम्ही दरवर्षाला तुम्हाला 1,00,000 रुपये देत राहणार आहे. कोणत्या सवयी लावताय तुम्ही युवकांना? काय करायला सांगताय? मग त्यांनी झेंडे घेऊन तुमच्या मागे मागे फिरायचं, कामधाम नाही करायचं, स्वतःचा उद्योग निर्माण नाही करायचा, त्यांना तुम्ही 1,00,000 रुपये देत राहणार आहात. ही कसली की कट्टर समाजवादी मानसिकता आहे. सतत कोणीतरी वेगळ्यांनी कष्ट करायचे आणि ते गरीब असं म्हणत राहणाऱ्यांना द्यायचे. ही समाजवादी मानसिकता आहे. म्हणजे मित्रांनो, आम्ही जेव्हा भाऊंकडे, मी आणि अश्विन असं अनेकदा गप्पा मारायला जायचो, तेव्हाच्या गप्पांमध्ये भाऊंनी एक सांगितलेला असा रंजक किस्सा मला आठवतो. कोणत्या नेत्यांच्या संदर्भात तो सांगितला होता ते मला आता आठवत नाही, पण तो किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामुळे तो मी तुम्हाला सांगते की खूप पूर्वी जेव्हा भाऊ पण समाजवादी होते, त्यांच्या काळातल्या, त्यांच्या मित्रांमधल्या याच्यातली ही गोष्ट आहे की एक समाजवादी असं गट होता जे सेवाभाव स्वच्छता अभियान म्हणून जायचे वस्त्यांमध्ये, चाळी वजा वस्त्या किंवा अशा सगळ्या ज्या वस्त्या होत्या तिथे ते स्वच्छता अभियान राबवायला जायचे. आणि तेव्हा मोदीजी नव्हते, त्याच्यामुळे शौचालय घरात नव्हती, त्याच्यामुळे अर्थातच बाहेरच शौचाला बसण्याची पद्धत होती. तर तिथे ते जायचे आणि बाहेर जे म्हणजे जो मैला असायचा तीच त्याची स्वच्छता करण्याचं, स्वच्छ करण्याचं काम करायचे. ते अत्यंत गलिच्छ अंगावर येणारं काम होतं, पण तरीही ते करायचे, सेवाभाव, स्वच्छताभाव म्हणून. आणि आजूबाजूच्या लोकांना ते कळलं होतं की हे रोज येतात आणि असं सगळं करतात. एक दिवस काही कारणाने हा गट जाऊ शकला नाही तिथे, त्यांची सुट्टी झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते लोक तिथे गेले, तर तेव्हा ते सगळे जे त्या वस्तीत राहणारे लोक होते ते त्यांच्या अंगावर आले आणि ते म्हणायला लागले त्यांना की काल तुम्ही आले नाही आणि इथे सगळा कचरा, इथे घाण अशीच राहिली. त्यावेळी त्यांना कळलं की आपण काय करतोय. त्यातल्या एका समाजवादी नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांना कळलं की आपण यांना कोणत्या सवयी लावतोय, आपण ही कशी मानसिकता निर्माण करतोय की हे असं करणारे लोक आहे आणि आपण तर काय, आपण घाण करण्याचा आपला अधिकार आहेच, अशी सगळी ही व्यवस्था आहे. म्हणजे आत्ताही युवकांना कसली मानसिकता निर्माण करताय तुम्ही? त्यांच्या हातामध्ये असे 1,00,000 रुपये आयते वायते देऊन त्यांचं हे करणार की असेल माझा राहुल गांधी तर होईल माझी चांदीच चांदी, असं म्हणून ते बसून राहणार पुन्हा खाटल्यावरी, काही करणार नाही. किती भयंकर मानसिकता आहे ती. ज्या देशाची तरुणाई काहीतरी करण्यासाठी ज्यांना हे हवं आहे, त्या बेरोजगारी आहे, निश्चितच आहे, पण त्या बेरोजगारीची स्किल्ससोबत सांगड घालणं आवश्यक आहे. ते न करता जर तुम्ही त्यांना पैसे देण्याचा हे करत असाल तर ही अत्यंत घातक मानसिकता आहे. आणि त्याला दिलेली दुसरी जोड, जिसकी जितनी आबादी उसका उतना हक. म्हणजे खरं आजवर यांनीच हम दो हमारे दो असा नारा दिला आणि हिंदूंनी तो सिरियसली घेतलाही, जास्तच सिरियसली घेतला असंही म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. तर हिंदूंनी ते केलं आणि आता हे म्हणतात आहे जिसकी जितनी आबादी उसका उतना हक. बरं, आता यातही हिंदूंमध्ये काय करणार? सगळ्या बारीक सारीक जाती मोजणार. हे मी नाही म्हणत, हे तेच सांगतात की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार. मग ओबीसी इतने, एससी इतने, ये इतने, फलाना इतने, धमका इतने, आणि मग मुसलमान सगळे तुम्ही एकत्र मोजणार, त्यांना तुम्ही एकत्र समजणार आणि उच्चवर्णीय मुसलमानांना सुद्धा तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधनं रिझर्वेशन देणार.
हेही मी म्हणत नाही आहे. ह्याचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत, ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, करत आहेत. त्याच्यामुळे मग जर तुम्हाला जिसकी जितनी आबादी उसका उतना हक असं ठरवायचं असेल तर भारत हा तर हिंदू बहुल देश आहे. मग हिंदूंचा हक्क सगळ्यात जास्त असं समजायचं का? सगळ्या हिंदूंना तुम्ही सगळ्यात जास्त हक्क देणार आहात का? हे लोकशाहीला धरून होणार आहे का? मग लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकाचं संरक्षण किंवा काय हे सगळं कशासाठी आहे? म्हणजे मुळात तुमच्याच तुमचाच संविधानातल्या तत्वांवर विश्वास नाही आहे, तुमचा लोकशाहीवर विश्वास नाही आहे. कारण असंही त्यांना करायचं नाही आहे की बहुसंख्य हिंदूंच्या हातामध्ये हे सगळं द्यायचं आहे, हेही त्यांना करायचं नाही आहे. असाही त्यांचा काही हेतू नाही आहे. कारण की हे पण राहुल गांधी त्यांच्या भाषणात सांगतात आहे की मायनॉरिटी को भी पता चलेगा कि उनकी कितनी भागीदारी है. ह्याच्यामध्ये स्पष्टपणे मायनॉरिटीज हा शब्द येतो आहे. उसकी कितनी भागीदारी होनी चाहिए. इथेही जो अंतस्थ हेतू आहे तो समोर येतो आहे. स्वतः राहुल गांधीच तो उघड करतात आहेत. आता सुरुवातीला ज्या सांगितल्या मी 2 घोषणा त्या एकत्र करून बघा, म्हणजे त्याचा काय परिणाम होईल. संपत्तीचं समान वितरण आणि जिसकी जितनी आबादी उसका उतना हक, या दोन्ही गोष्टी एकत्र करून बघा आणि आपल्यासमोर कोणत्या समाजव्यवस्थेचं, कोणत्या अर्थकारणाचं चित्र काँग्रेस ठेवू इच्छिते ते बघा. मित्रांनो, या देशात हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, पारसी वर्षानुवर्ष एकत्र राहत आहेत. हिंदू बहुसंख्य आहेत आणि त्यांच्यासोबत हे सगळे जण राहतात आहे आणि गुण्यागोविंदाने राहतात आहे. या सगळ्यांचा एकमेकांना धोका नाही आहे. ही जी मानसिकता काँग्रेस मांडू इच्छिते ना, त्याचा धोका आहे. विचार करा की असं संपत्तीचं वितरण आणि असं जिसका हक उसकी उतनी भागीदारी हे असं जर आणलं तर समाजात किती विषमता होईल. तुमच्या घरातला पैसा, कोणीही असेल, श्रीमंत असेल, अतिश्रीमंत असतील, त्यांच्या घरातला पैसा त्यांनी अर्जित केलेला पैसा असा लोकांमध्ये द्याल तर त्याच्यातनं काय निर्माण होईल, समाजात किती भेदभाव आणि तेढ निर्माण होईल याचा विचार करा. म्हणून म्हटलं की हा केवळ निवडणुकीपुरता मुद्दा नाही आहे. देशातल्या सर्वात जुन्या काँग्रेसच्या विचारसरणीत हा जो भयंकर बदल झाला आहे तो देशाला, देशाच्या लोकशाहीला किती घातक आहे. हा जो अर्बन नक्सल विचार ते मुख्य प्रवाहात आणू इच्छितात आहे, तो देशाच्या लोकशाहीला, संविधान तर नंतर पण आधी लोकशाहीलाच याचा धोका आहे. त्याच्यामुळे तो बघा, राहुल गांधी यांनी आपल्या घोषणांमधून, आपल्या भाषणांमधून ज्यांच्यापर्यंत त्यांना हा मेसेज द्यायचा होता त्यांच्यापर्यंत तो सिग्नल गेलेला आहे. त्यांनी तो सिरियसली घेतला आहे. प्रश्न हा आहे की आपण तो सिरियसली घेतला आहे का? आपण ते समजतो आहे का की राहुल गांधी त्यांच्याबद्दल सिरियस नसतात? नाही, असं नाही आहे, नाही आहे. त्याच्यामुळे या गोष्टीकडे सिरियसली बघा, याचा विचार करा. आणि आता इथेच थांबते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.